तर नमस्कार मित्र, कसं आहे तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेत असाल. मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये स्टुडंट लाईफ कशी असते तुम्ही स्वतःला रिलेट कराल या स्टोरीबद्दल. आणि ही स्टोरी माझी स्वतःचीच आहे आणि चालू आहे अजून पण. तर मित्रांनो, सध्याला मी आता आलो माझ्या कॉलेजच्या सगळ्यात मोठ्या चढावर. बघू शकता तुम्ही, हा सगळ्यात मोठा चढ आहे. हा एक एसबीचा बघू शकता तुम्ही, एवढा मोठा चढ आहे इथं. आता इथून मला चढायला पण मुश्किल होतं नाही, पण आता माझी सायकलचं बघा, सायकलचं म्हणजे काय झालं मला कळत नाही. ब्रेक पण लागत नाही आहे आणि स्टँड पण तुटलं आहे. स्टँड नाही आहे बघा. आणि मी स्टँड म्हणजे माझं काय झालं, स्टँडचा थोडा स्क्रू म्हणजे मी त्याला टाईट केला, पण सकाळी येतोय तर फक्त स्टँडचा एक स्क्रू पडला आणि स्टँड एक साईडला लटकतो. बोललो आता काय करू, बॅगिंग टाकतो आधी म्हणे रिपेरिंग किट रिपेअर करून टाकतो. की सॉरी मित्रांनो, एक आठवडा झाला ब्लॉग आला नाही, थोडासा बिझी शेड्यूल आणि मला थोडंसं डिमोटिवेट फील होतं. आणि मला ब्लॉग टाकायला मनच नव्हतं. माझे जेवढे ऑडियन्स आहेत तेवढ्यासाठी मी व्हिडिओ टाकणार. एक जरी असला तर एकासाठी व्हिडिओ टाकणार आणि 68 जरी असलं तर 68 लोकांसाठी मी व्हिडिओ टाकणार. त्याला मला सबस्क्रायबरची आवड नाही, मला फक्त मला आवडतं व्हिडिओ टाकायला. मला तुम्हाला सगळं दाखवायला आवडतं तर मी दाखवणार. चॅलेंज जाऊया. तर मित्रांनो, आता जस्ट घरी पोहोचलोय. आत्ता ब्रेड आणलाय. ब्रेडला आपल्याला बटर लावून हे करायचंय, गरम करायचंय. आणि दूध आता तापतंय बघा, इथं दूध तापतंय. आणि कॉफी बनवून ब्रेड कन्झ्युम करायचं. कन्झ्युम ब्रेड. मम्मी तूप कुठे? मम्मी तूप किराणात नवीन आणलं काय? बटर नाहीये, तूप लावायचं. तूप जास्त पौष्टिक असतं. हे बघा, अमूल शुद्ध घी. अनबॉक्सिंग करूया आता. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. हा, म्हणून ते म्हणतात की आता नका करू, आम्ही नंतर सांगतो. प्रोफेशनल अनबॉक्सिंग होत नाही आपले 5 दिवस होतात ना. आपलं पल पाडूनच करायचं ना. मग काय म्हणले? चमचा घेऊया. हॅलो. थोडं थोडं तूप वरून टाकूया ब्रेडच्या. साजूक तुपातली, साजूक तुपातली. आता पलटूया जरा. झालं आपला आयडिया. हो रहा है होतंय. आदित्य वरपे. आणि एक अजून गुड न्यूज आहे. आपल्या या घराला ना, म्हणजे जेव्हापासून घेतलेला आम्ही तेव्हापासून काही कलर वगैरे पण नव्हता.
तर आज दिवाळीच्या आधी आपल्याला कलर पूर्ण करून घ्यायचा आहे. तर आज मम्मी लेट त्यामुळेच आली. तर आज मम्मीने आणलाय कलर. तर एक भिंत करायची म्हणजे असे रोज एक एक भिंत आपण स्वतःहून कलर करणार आहोत. तर कलर केल्यावर बघू कसं घर दिसतंय. चेंज वाटेल एकदम, कारण की वाईट बघायची सगळी सवय झाली ना त्या. अजून काय ओव्हर ॲक्टिंग आपण करत नाही. तर मग दूध ताप होटल भेटल. सक्षमचा बर्थडे आहे आज आहे. कोण म्हणलं? काल भेटलो ना आलो सक्षम कॉलेजपासून. काल भेटलो मी सक्षमला. त्याला व्हिडिओ कॉल केला आणि बोलवलं. मग पार्टी देतेस? मी थोडी पार्टी देणार, त्याचा बर्थडे तो पार्टी. आमचं कॉलेज सुटलं गेलो सगळं. हे तू हलवा तू थोडंसं आहे सांगितलं महागाचा बाबा 400 रुपयाला. मग अमूल दूध पिता आहे. चल वापस आला दिवाळीत लेट. मम्मीचा फोन बघा माझ्या. हां 6 वर्ष जुना चालतं अजून. तर 3दा डिस्प्ले चेंज केली. 3दा ना मम्मी. काय तू हे घे कॉफीचे कप तयार कर. कॉफी घे. कॉफी कुठे? हे घे ना पेले घे ना. हाईट नाही आहेत का? ओके पहिलेच पिणार आहे मी कप मध्ये. नाही कप नाही. पप्पाने ते खराब झाले टाकून दिले. नाही आहे छोटे छोटे त्याच्यात तुला हे नाही होत. मोठे कप तुटले होते ना तुला. पहिले ह्याच्यात असतील बरोबर. छोटे पहिले पुरणार नाही. पुरतं हे बघ एवढा पण. पहिली कॉफी घे. हो हे जे डाग आहेत येल्लो आणि ते आहेत ना, हे सगळे डाग हे सगळे घालवायचे कलर करून. वरती येऊन बघू शकता, वरती डाग पडलेत सगळे. ही भिंत आज करायची. सगळ्यात पहिले इथं पुट्टी वगैरे भरून घेऊया. हे पण त्या आधी घासायला लागेल सँडपेपरने, जेणेकरून सगळे डाग निघून जातील. असं करू. पाय बघा सगळं कलरमध्ये डुबकी, म्हणजे असा पेंटर बॉय झालं एकदम. आता वाटतं ना पेंटर शोभतोय मी आता. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये कसं एवढं आता झोपायले 2 वाजले रात्रीचे दुपारचे 2 वाजले. आणि हा ब्लॉग कंटिन्यू होणार आहे. कंटिन्यू उद्या बघा ब्लॉग. 9 दिवसा नंतर ब्लॉग पडतोय. झोपायले खूप, एडिटिंग करायला टाईम नाही आता माझ्याकडे. आता आम्ही असा कॉम्बो केला आहे बघा. ही भिंत मी स्वतःहून कलर केली आहे. तर कलर आता झाला आहे या भिंतीला, आणि बाकी सगळ्या भिंतीला येल्लो मारला आहे. येल्लो थोडीशी फिनिशिंग बाकी बघा. ते असे मध्ये हे पट्टे वगैरे लाईन वगैरे दिसत आहेत ना, तिथं अजून एक हात मारायचे या कलरवर,
ह्या कलरवर 2 हात बसलेत म्हणून हा एकदम परफेक्ट बसला आहे. तर ह्या कलरवर एकच हात मारला आहे ना, हा पूर्ण येल्लो केला आम्ही. इथं थोडं म्हणजे असं करणार आहे, डबल हात मारणार आहे. तर मस्त दिसतं बघा कॉम्बिनेशन कसं दिसतंय. आणि आपले 100K सबस्क्रायबर झाल्यावर इथं सर्वे म्हणून लाईट येतं ना, नेम लाईट, ती वाली लावायची. ओके, बॅकग्राऊंडला पण बघू शकतो किती सुंदर कलर वाटतो हा माझ्या बॅकग्राऊंडला. हाही आणि हा बघितलं हाही खूप सुंदर कलर वाटतो ॲज कम्पेअर टू पहिल्यापेक्षा तरी. आणि जास्त कलर रिफ्लेक्ट ब्लूवरनं होतो, येलोवरनं नाही होतो. बघा डबल हात मारला ना म्हणून फिनिशिंग चांगली वाटते या कलरची या येल्लोपेक्षा. हा बघा, हा मस्त वाटतोय ना, हा मी स्वतः दिला आहे कलर. आणि तुम्हाला एक सरप्रायझिंगली सांगतो, वरती पण कलर केला अजून तुम्हाला दिसत नसेल, कारण की वरती आम्ही व्हाईट कलर दिला आहे. का तर विचारा, कारण की एकदम ते डल झालेलं थोडंसं, म्हणजे असं थोडंसं ब्राउनिश होतं ना, तसं झालं होतं. त्यामुळे द्यायला लागलं आम्हाला कलर. आम्ही प्लॅन करूनच आणलेलं सगळं झालं. आता फक्त आता काय करायचं आहे, आज हा पॅसेज करायचा आहे टॉयलेट बाथरूमचा. सगळ्यात लास्टला किचन आणि गॅलरी करायची आणि त्यानंतर बेडरूम करायचे. आणि बेडरूमसाठी आम्ही आणलं आहे, तुम्ही बघा, नाही सांगणार. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगला इथेच एंड करूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बायोमध्ये लिंक दिले, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे मी माझ्या ब्लॉगच्या सिक्रेट टिप्स सांगत असतो. बाय.